भाजपच्या राष्ट्रीय नेत्या पंकजाताई मुंडे यांच्याविषयी इंस्टाग्रामवर अश्लील कमेंट केल्यामुळे एका जणावर गुन्हा दाखल करण्यात आला असून संतप्त ओबीसी बांधवांकडून शहरात मोर्चा काढून बाजारपेठ बंद करण्यात आली। यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। मागील काही दिवसांपासून मराठा ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आरोप प्रत्यारोपाचे सत्र सुरू आहे। परिणामी याची धग गावखेड्यापर्यंत पोहोचली आहे। यातच पाचेगाव येथील अल्पवयीन मुलाने भाजपच्या राष्ट्रीय नेत्या पंकजाताई मुंडे यांच्याबद्दल इंस्टाग्रामवर अश्लील कमेंट केली। यावेळी संतप्त मुंडे प्रेमी नागरिकांनी पोलीस ठाण्यात रात्रीच्या सुमारास मोठा जमाव जमला होता। यावेळी जमावाने संबंधित आरोपीवर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी लावून धरण्यात आली। दरम्यान रात्री उशिरा आमदार मेघना बोर्डीकर यांनी पोलीस ठाण्यात ठाण मांडून आरोपीला अटक करण्याची मागणी केली। यावेळी अविनाश काळे यांच्या फिर्यादीवरून अल्पवयीन मुलावर विविध कलमांनी गुन्हा दाखल करण्यात आला। दरम्यान संतप्त मुंडे प्रेमी नागरिक व सकल ओबीसी समाज बांधवांनी एकत्र येत शहरातील अण्णाभाऊ साठे चौक, यलदरी रोड, मेन चौक पोलीस ठाणेपर्यंत मोर्चा काढून दुकान बंद करण्यात आली। यावेळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता। सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहोत। आपण शिकलेले, चांगल्या घरात जन्मात आलेले, चांगल्या संस्कृतीचे सगळे आपण आहोत। यानंतर आपल्या नेत्याच्या विरोधामध्ये मग तो कोणी असो त्याच्या विरोधामध्ये कोणीही पोस्ट टाकू नये। पहिले विनंती, जिंतूरचा असेल, सगळ्या समाजाचा असेल, अशा पोस्ट टाकू नका आणि आपल्या पण पोरांना कोणाच्या विरोधामध्ये वाईट पोस्ट टाकायची नाही। यानंतर अशा वाईट पोस्ट जर टाकल्या गेल्या तर त्याला कायदेशीर आपण मार्ग काढणार आहोत, पण आम्हाला रस्त्यावर बोलायची येऊ नये ही एकदा साहेबांना काल रात्री सगळ्या पोलीस प्रशासनाने आपल्याला सहकार्य केलं। त्याच्या वडिलांना सुद्धा अटक केली, मुलाला अटक केली। त्यामुळे प्रशासनाचे बी आभार आणि मार्केटच्या सगळ्या व्यापाऱ्यांचे आभार। तुम्ही आला, तुमच्या सगळ्यांचे आभार। त्या घटनेच्या अनुषंगाने पोलिसांनी तात्काळ जो अल्पवयीन मुलगा आहे त्याला अटक केलेली आहे। त्याचा जो पालक आहे म्हणजे वडील, ज्याच्या नावावर मोबाईल आहे, तर त्याच्या वडिलाला बी अटक केलेली आहे। आणि ही पोस्ट जो कोणी लाईक आणि शेअर केलेली आहे, फॉरवर्ड केलेली आहे, तर त्याला सुद्धा आपण आरोपी करणार आहे। त्यामुळं आता आपलं जे आंदोलन झालं आहे ते आपण सर्वांनी शांततेत ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।